नमस्कार। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच आता महायुतीत चांगली चुळबुळ सुरू झाली आहे। शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे। शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत। विद्यमान खासदारांपैकी 7 खासदारच निवडून येऊ शकले आहेत, त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे। त्यामुळे शिंदे गटाच्या 6 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे। हे 6ही आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे। शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत। हे सर्वच्या सर्व 6 आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे। ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या 6 आमदारांना प्रवेश दिल्यास इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात, अशी देखील माहिती आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्याने सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मात्र टेन्शन वाढणार आहे। पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशाच आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। लवकरच या आमदारांची घरवापसी होणार असून ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। दरम्यान ते 6 आमदार कोणते आहेत ज्यांनी शिंदे गटात राहून कधीही ठाकरेंच्या विरोधात थेट उघडपणे भूमिका घेतली नाही, त्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा त्यांना पक्षात प्रवेश देऊ शकतात, अशी ही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुहास कांदे यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भिवंडी येथील आमदार शांताराम मोरे यांचं नाव देखील चर्चेत आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघातील आमदार लता सोनवणे यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्याचप्रमाणे अलिबाग विधानसभा मतदारसंघातील महेंद्र दळवी यांचं नाव देखील चर्चेत आहे। दिग्रस विधानसभा मतदारसंघातील आणि सध्या शिंदे गटात मंत्री असलेले संजय राठोड यांचं नाव देखील चर्चेत येत आहे। त्याचप्रमाणे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील दिलीप मामा लांडे यांचं नाव देखील चर्चेत आहेत। हे आमदार लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे। या दरम्यान आता ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या घडामोडीवर भाष्य करताना अत्यंत तोलून मापून प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या संपर्कात 6 आमदार असल्याचा आम्ही दावा केला नाही। अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत। त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे। आमच्यासाठी तो विषय संपला आहे। आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं देखील सचिन अहिर यांनी म्हटलंय। शिंदे गटातच नाही तर अजित पवार गट आणि भाजपमध्येही अस्वस्थता आहे। मुंबईत भाजपचे 6 आमदार मागे पडले आहेत, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता आहे। तेही विचार करत आहे, पण आमच्याशी कुणीही संपर्क केलेला नाही। लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांनी संपर्क केला होता। आम्हाला नाही तर आमच्या घरातील माणसांना तिकीट द्या, अशी देखील मागणी केली होती। घरातील नाही तर आम्ही सांगू त्या माणसाला तिकीट द्या, आम्ही त्यांना आतून मदत करतो, असं संपर्क करणारे म्हणाले होते, पण आम्ही त्याला नकार दिला होता, असा गौप्यस्फोट सचिन अहिर यांनी केला आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे गटाचे 13 खासदार फुटले होते। शिंदे गटाने महायुतीत लोकसभेला 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त त्यांच्या 7 जागा निवडून आल्या, म्हणजे 8 ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला। त्यापैकी विद्यमान 6 खासदारांच्या मतदारसंघातही शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागलाय। भाजपने सर्वेच्या नावाखाली शिंदे गटावर मोठा दबाव टाकला होता, त्यामुळे भावना गवळी आणि इतरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट नाकारलं होतं। विधानसभा निवडणुकीतही तसंच होण्याची भीती शिंदेच्या आमदारांना वाटत आहे। उद्धव ठाकरे हे मास लीडर असून त्यांच्याकडेच खरा शिवसैनिक असल्याची भावनाही या आमदारांची झाली असल्याने या आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।